जय जगाना कुठे होई तरे जवळी कवानी. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली होई माऊली महावैष्णव ज्ञानराजांच्या भावार्थ दीपिका किंवा जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो त्या ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील 373वी ओवी आहे. आणि या ओवीच्या माध्यमातून माऊलींनी देवाची जवळ कशा पद्धतीने आपल्याला प्राप्त करता येऊ शकते किंवा देव आपल्याला कशा पद्धतीने भेट देऊ शकतो याचं दिशादर्शन केलेलं आहे. फक्त माऊलीच असं सांगतात असं नाही, तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, बाबा अर्जुना, माझी प्राप्ती ज्या भक्ताला करून घ्यायची आहे त्या भक्तानं 2 गोष्टी करणं महत्वाचं आहे. कोणत्या कोणत्या 2 गोष्टी केल्या पाहिजेत? एक, त्यानं थोडपण सांगलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्यानं धापुले पण जवळ घेतलं पाहिजे. अर्जुना, या 2 गोष्टी जर कुठल्याही भक्तानं आपल्या जवळ घेतल्या तर मी त्याला भेटायला काहीच अवघड नाहीये. या ओवीचं चिंतन आपल्या समोर मांडण्याच्या पूर्वी की निमित्त ही सेवा आयोजित केलेली आहे त्या सेवेचा थोडक्यात परिहार मी आपल्या समोर ठेवतो. अत्यंत भाविक असणार, लोकसंख्येनं अत्यंत छोटा असणार, परंतु परमार्थावर जीवापाड प्रेम करणार, परमार्थावर खर्च करण्यासाठी मग ते तन मन आणि धन कुठेही मागे न पाहणार असं गाव म्हणजे हे कोळवाडी गाव आहे. गेल्या 15-20 वर्षापासून सर्व ग्रामस्थांचे आणि सप्ताह कमिटीच्या कृपाशीर्वादामुळे मला दरवर्षी सेवा करण्याची संधी प्राप्त होते. मागच्या वर्षी मी ज्या विषयावर बोललो होतो त्याचं मी युट्यूब केलं होतं. तुमच्या गावचा कोळवाडीचा एक ओंकारेश्वर काहीतरी ग्रुप आहे, त्या ग्रुपवर मी ते व्हिडिओ टाकलेला होता. मागच्या वर्षीची जी ओवी होती तैसा विषया लागी उडी घाली तसे जळतीये आगी व्यसनांची अंगी लेणे मिरवी. मागच्या वर्षी मानानी मामा या ओळीवरती मी बोललो. मुद्दाम या वेळेला आपण दुसरी ओवी का घेतली तर या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला एक नवीन विचार या ओवीच्या माध्यमातून बघायचा आहे. 19 तारखेला माझ्याच गावामध्ये देवकरला मला प्रवचन करायचं आहे. तिथं पळे भक्ती एकीने जाणे ते कसाने थोडं न म्हणे आणि भावाचे पाहुणे भरते या ओळीवर तिथं बोलायचं. पण आज जी कोळवाडी या ठिकाणी घेतलेली ओळी आहे ती काय आहे? मनोनी थोडं पराची सांगितले. भगवान श्रीकृष्ण सांगतात, बाबा अर्जुना, माझी प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर मोठेपणा बाजूला सारावा लागेल, अहंकार बाजूला ठेवावा लागेल.
सदाशिवराव, देवापर्यंत जाण्याचे अनेक मार्ग आहेत. देव आपल्याला भेटण्याचे अनेक मार्ग आहेत विठ्ठलराव. त्यातला एक मार्ग म्हणजे ज्ञान मार्ग. ज्ञानाच्या मार्गानेही आपल्याला देवाच्या जवळ जाता येतं की नाही? पण ज्ञानाच्या मार्गाने जायचं झालं तर एक अडचण आहे. काय अडचण आहे? ज्ञानाच्या मार्गाने गेलं तर देवाकडं, ज्ञानाच्या मार्गाने जर तुम्ही देवाकडे निघालात तर तुम्हाला अहंकार होण्याचा धोका आहे. अहंकार अज्ञानाला होतो का ज्ञानाला होतो? कोणाला? ज्ञानाला होतो. मी म्हणत नाही, माऊली सांगतात, तुमच्या गावामध्ये केलंय की नाही मला माहित नाही, पण त्या ओळीवरती मी प्रवचन केलंय की ज्ञानाला कसा अहंकार होतो. माऊलींची ओळी आहे, नवल अहंकाराचे गोटी विशेषण अज्ञान्या पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. अरे अज्ञानी माणसाला अहंकार होत नाहीये. अहंकार कुणाला होतो? ज्ञानी माणसाला होतो. अरे मग ज्ञानाच्या मार्गानं देवाला आपलं करणं, जवळ करणं एवढं सोपं नाही. देवाला आपलं करण्याचा दुसरा मार्ग कोणता आहे? कर्म मार्ग. कर्माच्या मार्गाने देखील देवाला आपल्याशी करता येतं. माऊलींचीच एक ओवी आहे, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होया पारा तोषा लागी. अर्जुना, ज्यानं आपलं कर्म इमानदारीनं केलं तीच माझ्यासाठी खऱ्या अर्थानं पूजा आहे, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. म्हणजे कर्माच्या मार्गाने सुद्धा देवाला आपल्याशी करता येतं, पण कर्म मार्ग सुद्धा म्हणावा तेवढा सोपा नाहीये. मी काय सांगायला लक्ष आहे ना मायावा? देवाला आपल्याशी करायचा पहिला मार्ग सांगितला ज्ञान मार्ग. पण ज्ञान मार्गामध्ये अभिमान किंवा अहंकार होऊ शकतो आणि देव काय आपल्या जवळ येऊ शकत नाही. दुसरा मार्ग आहे कोणता? कर्म मार्ग. पण तो देखील म्हणावा एवढा सोपा नाही. देवाला आपल्याशी करण्याचा तिसरा मार्ग म्हणजे उपासना मार्ग. म्हणजे काय? व्रत वैकल्य करणं, तीर्थक्षेत्राला जाणं, याला म्हणतात उपासना मार्ग. पण हे देखील व्रत देखील सोपे नाहीये. उपवास करणं, त्याच्यात जर काही चूक झाली, तीर्थाला जाताना काही चूक झाली तरीही देव आपल्या जवळ येत. म्हणून हा तिसरा मार्गही अवघड आहे. चौथा एक मार्ग आहे ज्या मार्गाने आपल्याला देव आपलासे करता येतो. कोणता चौथा मार्ग आहे? योग मार्ग. पण हा योग मार्ग देखील कसा आहे? अवघडच आहे. अशोकराव, माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं योग मार्ग कसा आहे. योगाच्या वाटा जे निघालेला सुभता, तया दुःखाचा वाटा हारा आला. माऊली म्हणतात या योगाच्या मार्गाने सुद्धा देव आपल्या जवळ येईल असं नाहीये. मग माऊली आम्हाला सांगा ना, या कलियुगामध्ये देव आमच्या जवळ येण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग कोणता आहे? कोणता? भक्ती मार्ग बहु, भक्ती पंत बहु सोपा, भक्ती पंत बहु सोपा. पुण्य नारळ
देवाला आपल्याशी करण्याचा या कलियुगामध्ये जर कोणता असेल तर कोणता मार्ग आहे? भक्ती मार्ग. संतांनी सांगितलं त्यामध्ये भक्ती 9 प्रकारची आहे. त्यातली एक भक्ती म्हणजे कीर्तन नामस्मरणाची. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप किंवा नाम संकीर्तन. साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीची नरगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. किंवा माऊलींनी सांगितलं कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. कशानं? या भक्तिपंथानं. म्हणून म्हणतात संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आणि या कीर्तने शुद्ध झालो. म्हणून या कलियुगामध्ये देवाला आपल्या करण्याचा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात महत्वाचा मार्ग म्हणजे कोणता? भक्ती पंथ बहु सोपा. आलं का लक्षात? मग तुम्ही म्हणताल सर भक्ती कशाला म्हणतात? भक्तीची व्याख्या आपल्याला करावं लागेल ना. भक्तिपंथ म्हणजे भक्ती म्हणजे काय? भक्तीची व्याख्या सुद्धा संतांनी सांगितली. काय? भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञाने ब्रह्म भोग ब्रह्म करू देहाच्या निराशे पावी आपण ऐकलंय ना. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. भक्ती म्हणजे काय? जिथं नमन आहे तिथं भक्ती आहे. नमन म्हणजे काय? हो मला या ओळीकडे यायचंय. नमन म्हणजे माणूस नमन कुठं करतोय? एक तर देवाच्या जवळ एक तर संतांच्या जवळ. हे गेले. मग भक्ती म्हणजे काय? तर माऊलींनी जी ओळी सांगितली ते मनोनी थोरपण पराची सांगिले उत्पत्ती आरवी विसरिले जय जगा दाखुते होईले तय जवळी माझी. याच्या 10 ओळ्या अगोदर एक ओळी माऊलींनी याच 9व्या अध्यायामध्ये लिहिलेली आहे. कोणती? येथ जाणीव करीतेची नेणे आथिले पण मिरवितेची उणे आणि झालो ऐसे जो मने तो काहीची नोहे. जो आपल्या आयुष्यामध्ये मी काहीतरी केलंय मला काहीतरी कळतं असा विचार याच्या मनाच्या ठिकाणी आहे अर्जुना तो काहीची नोहे. बरं भक्तीची दुसरी एक व्याख्या आहे. कोणती? माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहे. जे जे भेटे भूत. पुढे नाही ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाणवारा. भक्ती म्हणजे